केलं. लाजवाब फलंदाजीसाठी माहेर. मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक रन, एक रनाने तुमची धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचेल. तैनात. षटक क्रमांक 7व्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती. धावसंख्या बरोबर आहे. हर्षवर्धन 11 संघाची 4 बाद 44. मरण्याच्या नादात, परंतु ह्या ठिकाणी बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. षटक क्रमांक 7चा खेळ संपून धावसंख्या बरोबर आहे. हर्षवर्धन 11 संघाची 4 बाद 44. लागेल थोडं पडावा लागेल बॉलावरती. तुमच्या धावसंख्या बरोबर आहेत. षटक क्रमांक 7चा खेळ संपूर्ण 45. षटक क्रमांक समताना प्रीमियर लीग पर्व पहिलं. फलंदाज तयार. मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी जाईल बॉल. षटकरच्या रुपयाने फटकारवा. लाजवाब मारले षटकारच्या रुपयाने. लाजवाब. किरण चव्हाण नक्की सलाम करतो तुम्हाला. येता ह्या ठिकाणी रनांचा पाऊस बघायला मिळतो तुमच्या बॅटर मधून. फिल्डिंग तैनात. मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी एक रन पूर्ण. बघू ह्या ठिकाणी मारण्याच्या नादात, परंतु नक्कीच ह्या ठिकाणी मैदानाच्या दिशेला अगदी उत्कृष्ट खेळ टिपलोय. तुम्हाला माघारी परतावा लागेल. षटक क्रमांक 8चा खेळ. षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती. आणि नक्कीच ह्या ठिकाणी न्यू बॅटर दाखल झाले मैदानामध्ये. सम्राट भाऊ बैरम सामना करतील किरण भाऊ चव्हाण. मारलेला चेंडू आणि बघू त्याच ठिकाणी आलेला चेंडू बघू शेवू का नको रन. या अनुषंगाने दुसरा रन देखील पूर्ण केला. हे दोन रन मित्रांनो तुमच्या लाखा मोलाची किंमत मोजून देणारे असतील. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगून देईल तुम्हाला. अगदी 2 ओके ठीक आहे. अगदी समोरच्या दिशेने फटका सजवलेला, परंतु एक रन पूर्ण केला आणि दुसऱ्या रनाची माग आहे. दुसरा रन होतो की पूर्ण. नक्कीच मित्रांनो, आपला जर चांगला दिवस उगून आला असेल तर कोणाची ताकद नाही आपल्याला आपल्या यशापासून रोखण्याची. ती स्थिती आज आपल्या समोर दिसते. करण भाऊ चव्हाण यांना खरंच तुमचा आज दिवस चांगला असं म्हणावा लागेल. अगदी जीवदान मिळतं तुम्हाला.
लगातार फलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कावर, फिल्डिंग तैनात. आणि बघू ह्या ठिकाणी व्याफुटच्या दिशेने टच केलेला चेंडू सिंगल रन प्राप्त करून किरण यांना स्ट्राईक देतील सोमनाथ भाऊ बैरम. षटक क्रमांक 9 लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 5 बाद 68. षटक क्रमांक 9 लास्ट बॉल, फिल्डिंग तैनात, फलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कावरती. मरण्याच्या नादात परंतु निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल. षटक क्रमांक 9 खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 5 बाद 68. माग आहे, दुसरा रन देखील ह्या ठिकाणी पूर्ण होईल. धावसंख्या बोर्डावर तुमचं हळूहळू समीकरण चेंज होत राहील. समीकरण आहे तुमचं 5 बाद 71 धावा. षटक क्रमांक 10 5वा बॉल प्रगती पथावर सामना करतील किरण भाऊ चव्हाण. आणि बघू त्या दिशेने पॉइंट एरियामध्ये बॉल गेलेला, बॉलाला उचलला, फेकला यशस्वी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत 2 रन पूर्ण केले आणि बघू तिसऱ्या रनाची माग होती परंतु नाही, 2च रन.
खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे. एक बाद 4 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर. मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी आला एक पहिला पिंक शॉट षटकारच्या रूपाने. नक्कीच तुम्हाला तर फटकेची गरजच आहे मित्रांनो, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. तुमच्या समोर बलाढ्य संघ आहे हर्षवर्धन 11. पुन्हा मारलेला फटका आणि बघू ह्या ठिकाणी बॉलला उचलला फेकला. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेत आमचे मित्र पोपट भाऊ बैरम. अगदी गोड स्वभावाचा माणूस मित्रांनो. आमच्या भागामध्ये ज्याही ठिकाणी टुर्नामेंट असतील, प्रीमियर लीग असेल, त्या ठिकाणी उपस्थित असतात. नक्कीच ह्या ठिकाणी षटक क्रमांक दुसऱ्याचा तिसरा बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करतील फलंदाज. फिल्डिंग तैनात आणि अगदी हलक्या हाताने बॉलाच्या दिशेने बॅट फिरवली, परंतु बॉल आणि बॅटीचा कुठलाही संपर्क नाही. स्पर्धेचा तिसरा दिवस उगवलाय मित्रांनो. ह्या ठिकाणी पहिलीच लढत आपल्याला दोन्ही बलाढ्य संघामध्ये दिसते. नक्कीच रंगतदार मॅच होणार. तिसऱ्या दिवसाची पहिली लढत. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि नक्कीच हलक्या हाताने टाकलेला चेंडू. बॉलाचा अंदाज आला नाही. या अनुषंगाने तुम्हाला नक्कीच शलबाद केलंय. हर्षवर्धन 11 संघाकडनं माघारी परतावा लागेल तुम्हाला. हर्षवर्धन 11 वर्षस गुलाबराव महाराज निकबेल. नक्कीच मित्रांनो, स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाची पहिली लढत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. वेळीचं काळ सांगून देईल. आणि नक्कीच या ठिकाणी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय समाधान भाऊ वाघ. नक्कीच या ठिकाणी आपल्या संघाला मोठी अशा तुमच्याकडनं विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाण्याचे. परंतु मित्रांनो, एक बाजूला बघितलं तर उत्कृष्ट गोलंदाजी हाताळताना आमचे मित्र पोपट भाऊ बैरम. हर्षवर्धन 11 संघाचे शान त्या माणसाचे नाव आहे पोपट भाऊ बैरम. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्कावर. आणि बघू ह्या ठिकाणी पंचांचा निर्णय. फाईट 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. हळूहळू रनाची स्थिती बदलल. ज्या ठिकाणी बॉल मिळेल जाईल त्या ठिकाणी तुमचा स्कोर आखडालच आणि त्या ठिकाणी तुमचा आणि नक्कीच गॅपीमध्ये बॉल असेल. सीमा पारच्या धाबा. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. बॉलाचा अंदाज घेतला समाधान भाऊ वाघ यांनी आणि बॉलाला पाठवलंय लेगच्या दिशेने. सीमा पारच्या धाबा. षटक क्रमांक दुसऱ्याचा लास्ट बॉल प्रगती पथावर. आणि अगदी शरीराला बेधून घेणारा चेंडू थर्डमॅनला गेला. बॉलाला उचललं फेकलं इष्टरक्षकाच्या दिशेनं. षटक क्रमांक 2चा खेळ संपून धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 2 बाद 16 धाबा.
थँक्यू डीजे. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ संपलाय. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर. षटक क्रमांक तिसरं घेऊन आलेत आमचे मित्र गणेश भाऊ पवार. मरलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक तिसरं हाताळताना ह्या ठिकाणी गणेश भाऊ पवार हर्षवर्धन इलेव्हन संघाकांना सामना करतील समाधान भाऊ वाघ. नक्कीच ह्या ठिकाणी दोन्ही बुलाडी संघ आहे. वेळेचा काळात सांग्यावर फिल्डिंग तैनात. टप्प्याचा बॉल बॅट फुटला. टच केलेला चेंडूने बघू ह्या ठिकाणी ह्या म्हणून तर मित्रांनो म्हणतो हा क्रिकेटचा खेळ अगदी जीवाची लागलेला मित्रांनो. आणि अगदी ह्या ठिकाणी निर्धाव चेंडू जाईल. उत्कृष्ट गेंदबाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक तिसरा हाताळताना हर्षवर्धन इलेव्हन संघाकडनं आणि उत्कृष्ट बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूच्या रूपाने टाकलेला चेंडू. गणेश भाऊ पवार षटक क्रमांक तिसऱ्याच कारभार सांभाळतील मित्रांनो. लास्ट बॉल आणि लाजवाब. नक्कीच षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 2 बाद 20 धावा. नक्कीच मित्रांनो आजचा दिवस बघितला तर मित्रांनो मंगळवार दिवस आई सप्तशृंगीच्या नावाचा दिवस उगवलेला. आई सप्तशृंगीच्या नावानं चांद भलं. नक्कीच मित्रांनो डांग सौदाना प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या डांग सौदाना नगरीमध्ये हर्ष स्वागत. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी नक्कीच मित्रांनो स्पर्धेचा तिसरा दिवस उगवलाय. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाची पहिली लढत हर्षवर्धन इलेव्हन वर्सेस गुलाबराव महाराज निकबेल अशी लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. अनंतबाई वातावरण गावाचं नाव आहे डांग समदाने. लाजवाब. कौतुक करावं तेवढा कमीच. आयोजकांचा संयोजकांचा सुंदर ठिकाण. फलंदाज सजवेल गोलंदाजी मार्गावर. हलक्या हाताने टच केलेला चेंडू सोमनाथ भाऊ यांना नक्की स्ट्राईक. हळूहळू रनाची गती वाढवताना या ठिकाणी षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 घेऊन आलेत आमचे मित्र सतीश. आणि नक्कीच या ठिकाणी 4 जिम्मेदारी दिली षटकाचे हर्षवर्धन इलेव्हन संघाने सतीश भाऊ यांच्याकडे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. लेग बाय एक्स्ट्रा कबर थर्डमॅन आगरी फिल्डिंग सजवलेली या ठिकाणी. आणि बघू या ठिकाणी बॅट बॉलला उंची भरपूर आहे लांबी कमी आहे. आणि या ठिकाणी तर लाजवाब नाईस कॅच बनावा लागेल. मित्रांनो. एवढा लांबून जाऊन कॅच घेणं सोपं नसतं. पोपट भाऊ पैरम उत्कृष्ट शेल टिपलंय त्यांनी. सलाम करतो त्या माणसाला. माघारी यावा लागेल तुम्हाला.
सतीश यांनी हर्षवर्धन 11 संघाला तुमचं समीकरण आहे. गुलाबराव महाराजी निकबेल संघाचं 3/21 धावा. हळूहळू त्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला आणि नक्कीच या ठिकाणी बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. शीट क्रमांक 4चा 5वा बॉल प्रगती पथावरती असेल. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी स्पर्धेचा 3रा दिवस आनंदमय वातावरण. डांग समदाना प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी स्पर्धेचा 3रा दिवस 3ऱ्या दिवसाची पहिली लढत. फिल्डिंग तैनात मरण्याच्या नादात परंतु बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धावत चेंडूच्या रुपयाने जाईल चेंडू या ठिकाणी. षटक क्रमांक 4चा लास्ट बॉल प्रगती पथावरती. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्कावरती. फिल्डिंग तैनात आणि नक्कीच शेवटच्या बॉलावर बेटीवर बॉल घेतला आणि बघू या ठिकाणी दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरा रन देखील पूर्ण केला. या अनुषंगाने तुमची धावसंख्या बोर्डावर जाईल. समीकरण 3/23 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 5वा प्रगती पथावर. नक्कीच मित्रांनो डांग समदाना प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला स्पर्धेचा 3रा दिवस वर मंगळवार. आयोजक मित्रांनो दीपक भाऊ मोहिते, संकेत भाऊ सोनवणे, अजय भाऊ चव्हाण, समाधान भाऊ मोरे, भूषण भाऊ बोरशे, आदित्य भाऊ भविष्कर, कुणाल भाऊ काकुळते, सोनू भाऊ वाघ. नक्कीच मित्रांनो ह्या माणसांचं कौतुक करावं तेवढं कमीच. ह्या ठिकाणी मोठं योगदान त्यांचं मित्रांनो. सुंदर असं ठिकाण, उत्कृष्ट असं सजवलेला हा ग्रामण. गावाचं नाव आहे डांग समदाना. या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो अवघा 6 किलोमीटर अंतरावर एक मोठे देवाचं स्थान. त्या देवाचं नाव आहे कपालेश्वर महादेवाचं मंदिर. आणि त्या ठिकाणून जर बघितलं तर सुंदर असं बसलेलं गाव. अगदी 6 किलोमीटर अंतरावर गावाचं नाव आहे डांग समदाना. नक्की मित्रांनो ह्या ठिकाणी स्पर्धेचा 3रा दिवस आनंदमय वातावरण. षटक क्रमांक 5वा प्रगती पथावरती आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 5व्याचा पहिलाच बॉल जाईल निर्धावत चेंडूच्या रूपाने. अगदी फुलटा चेंडू होता आणि बघू या ठिकाणी मारलेला चेंडू. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न होता पण एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. षटक क्रमांक 5वा हाताळताना ह्या ठिकाणी आमचे मित्र हर्षवर्धन 11 संघाकडनं पोपट भाऊ ठाकरे ह्या ठिकाणी अगदी बांधून टाकलं, आवळून टाकलं मोठ्या फटक्यापासून तुम्ही ह्या ठिकाणी. अगदी समोरच्या दिशेला फटका सजवलेला आणि बघू जाईल बॉल. मेडॉनच्या दिशेला फटका सजवलेला सीमापारच्या धाबा. या 4 धावाने तुमच्या धावसंख्या बर्डावर जाऊन पोहोचील समीकरण 3/29 धावा. गुलाबराव महाराज निकुब्याल वर्षाचा हर्षवर्धन 11 अशी मित्रांनो स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसाची लढत. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्कावर. गेंदबाजी करतील पोपटे भाऊ ठाकरे. खुट्टप्याचा बॉल होता परंतु बॉलाचा अंदाज घेता नाही आला. या अनुषंगाने बॉल जाईल मेडाल. लाजवाब गोलंदाजी फनाबी लागेल पोपट भाऊ ठाकरे. या ठिकाणी 5वा षटक. अगदी आपकोड टप्प्याचा बॉल अगदी बांधून टाकला, आवळून टाकलं. ह्या ठिकाणी रन करण्याचा कुठलाही चान्स नाही. फलंदाज आला. अगदी उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल पोपट भाऊ ठाकरे यांच्यातर्फे हर्षवर्धन 11 संघाकडनं.
आणि पंचांचा निर्णय फाईट अतिरिक्त रन येईल खात्यात तुमच्या. आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 5व्याचा 5वा बॉल पुन्हा प्रगती पथावरती असेल. फलंदाज सज होईल गोलंदाजी मरकावरती. उंचीवर मारलेला चेंडूच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. आणि बघू ह्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न होता. गणेश भाऊ आणि पोपट भाऊ या ठिकाणी दोघांचं संतुलन बिघडलं. तू घेतो का मी घेतो. मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी कॅच ड्रॉप झालाय परंतु तुम्ही अगदी बाउंड्रीवरचा बॉल अटकवलाय. या ठिकाणी 4 रन राहिले असते बॉलाला हात लागला नसता तर फिल्डिंगला जेव्हा म्हणावी लागेल. आणि बघू या ठिकाणी दुसरा नक्कीच मित्रांनो या ठिकाणी लगातार दोन बॉलावर 2 कॅच उडले परंतु तुम्हाला टिपता नाही आले. या अनुषंगाने षटक क्रमांक 5 खेळ संपूर्ण. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचं समीकरण 3 बाद 32 धावा. तीन बाद 32 धावा. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे गुलाबराव महाराज निकवेल संघाची. समीकरण 3 बाद 32 धावा. बॉल आहे शिल्लक तुमच्याकडे 30 रन आहे 44. हळूहळू रनाची या ठिकाणी स्थिती दिसेलच आपल्याला. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 6 पहिला बॉल आणि बॉल जाईल निर्धावत चेंडूच्या रूपेने. आणि या ठिकाणी षटक क्रमांक 6ची जमेदारी दिली हर्षवर्धन इलेव्हन संघाने. सतीश भाऊ यांच्यावर सामना करतील समाधान भाऊ वाघ. आणि उंचीवर मारलेला चेंडू आणि बघू आखूट टप्प्याचा बॉल बॅट फिरकावले. बॉल जाईल षटकारच्या रूपाने फटकार. मोजिक वाघ यांनी अगदी धावसंख्या बोर्डावर जाईल तुमच्या 38. फलंदाज साज होईल. आणि बघू या ठिकाणी पुढा मारलेला चेंडू आणि नक्कीच दुसरा पिंक फटका येईल तुमच्या खात्यामध्ये षटकाराच्या रूपाने. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले 3 बाद 44. षटक क्रमांक 6 अगदी तुम्हाला मागणं पडताना ह्या ठिकाणी अगदी लगातार 2 षटकार मारलेत समाना वाघ यांनी. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावर. आणि ह्या ठिकाणी हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू. बॉल आणि विटीचा कुठलाही संपर्क नाही. नक्कीच या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो कटाकटीची मॅच रंगीला मॅच होत जाईल. हळूहळू प्रत्येक बॉलावर मॅच टर्न होत जाईल मित्रांनो. धावसंख्या बोर्डावर आहे तुमची 44. फुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी बॉलाला उचललं फेकला यशस्वी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत 1 रन तर पूर्णच करतील. श्री गणेश अग्रोचे कप्तान आणि आर्यन इलेव्हन संघाचे कप्तान कम्युनिटी बॉक्सकर संपर्क साधायचा आहे टॉस पाडण्यासाठी मित्रांनो.
आणि बघू या ठिकाणी पुढं मारलेला चेंडू फटकारच्या रुपयाने फटकार सजवलेला लाजबाब. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे. गुलाबराव महाराज निकवेल संघाची समीकरण 3 बाद 51 धाबा. 24 बॉलामध्ये 25 रनाची आवश्यकता आहे. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळीच काळ सांगून देईल. षटक क्रमांक 7 घेऊन आलेत गणेश भाऊ पवार. सामना करतील समाधान भाऊ बाग. या ठिकाणी आहे तुमची स्थिती 24 बॉलामध्ये 25 रनाची. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल. फिल्डिंग तैनात होईल या ठिकाणी. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी दिशा दिली त्या बॉलाला. बॉल जाईल नक्की त्या ठिकाणी अडवलेला आहे. तुम्हाला 2च रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 7व्याच पहिल्याच बॉलावर अगदी 2 रन काढलेत आपल्या संघासाठी. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण तुमचं 3 बाद 53 धावा. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी शरीराला भेदून घेणारा चेंडू. रन घेण्याचा प्रयत्न केला परंतु अगदी उभ्या फुटच्या दिशेने गेलेला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हर्षवर्धन इलेव्हन संघाकडनं. ह्या ठिकाणून बघितलं तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला एक रन एक बॉल टच केलेला चेंडू बॉलाने नक्कीच या ठिकाणी कुठलाही रन नाही. चेंडूच्या रुपयाने जाईल चेंडू. षटक क्रमांक 7चा चौथा बॉल प्रगती पथावरती. सामना करतील समाधान भाऊ वाघ. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा निर्धाव चेंडू. बॉलाने बेटीचा कुठलाही संपर्क नाही. आणि बघू या ठिकाणी पुन्हा बॉल जाईल. निर्धाव चेंडूच्या रुपयाने षटक क्रमांक 7चा लास्ट बॉल प्रगती पथावर. षटक क्रमांक 7वा हाताळताना ह्या ठिकाणी गणेश भाऊ पवार. सामना करतील समाधान भाऊ वाघ. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी बॉलाला दिशा दिली आणि बॉल जाईल फैलंग एरियामध्ये सीमा पार 4 धाबा. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे समीकरण 3 बाद 57 धाबा. 18 बॉलामध्ये 19 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी. 18 बॉल 19 रन. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल.
अगदी समोरच्या दिशेने फटका सजवलेला आणि बघू बघायला बॉलाला उचललं फेकलं तोपर्यंत सिंगल रन प्राप्त करतील. धावसंख्या वृणावर जाईल तुमचे 3 बाद 58. 17 बॉल 18 रनाची गरज. परंतु मित्रांनो दोन्ही बुलाडे संघ आहेत वेळीचं काळच सांगेल. मारलेला चेंडू आणि बघू अगदी लेग साईडच्या दिशेने सजवलेला फटका. अगदी गॅपीमध्ये बॉल जाईल सीमा पार 4 धाबा. षटक क्रमांक 8 तिसरा बॉल प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 8 खेळून आलेत पोपटभाऊ ठाकरे. 2 बॉल झाले तुमच्या षटकचे. तिसरा बॉल प्रगती पथावर. सामना करतील समाधान भाऊ वाघ. आणि बघू ह्या ठिकाणी बॉल जाईल निर्धाव चिंटूच्या रुपयाने. बॉल आहेत तुमचे 15 रन बनवायचे आहेत 14. फलंदाज सजवेल गोलंदाजी बरकावरती आहे आणि अगदी बॅटीने कडा घेतला होता या ठिकाणी. सुवर्ण संधी होती तुम्हाला कॅच टिपण्याची परंतु एष्टी रक्षकाला ते सुवर्ण संधीचं सोना करता नाही आलं. या अनुषंगाने जीवदान मिळेल समाधान भाऊ वाघ यांना. बघू या ठिकाणी मारलेला चेंडू बॉल जाईल शेटकारच्या रूपेने फटकार. अंकी पिंक शॉट आलाय तुमच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 8 लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करत आहेत समाधान बाबू वाघ या ठिकाणी. षटक क्रमांक 8 लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करतील सोमनाथ भाऊ वाघ. फिल्डिंग तैनात. फलंदाज सज्ज होईल आणि बघू ह्या ठिकाणी पुढा जाईल बॉल त्याच दिशेने शेटकार. आणि अगदी मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर षटक क्रमांक 8 खेळ संपूर्ण धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 3 बाद 74. 12 बॉल 2 धाबा. 12 बॉल आणि तुम्ही 2 धावाच अंतर जिंकण्यासाठी अगदी विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलेले मॅच. गुलाबराव महाराज निकवेल संघ स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसाची पहिलीच लढत. गुलाबराव महाराज निकवेल वर्षस हर्षवर्धन 11. दोन रन आहेत. 12 बॉल आहेत परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. एक रनावर एक विकेटवर मॅच टर्न होत असते मित्रांनो. फिल्डिंग मध्ये आदल बदल करताना आमचे पोपट भाऊ बैरम षटक क्रमांक 9 घेऊन आलेत. सामना करतील फलंदाज. आणि बघू या ठिकाणी अगदी ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलेला आणि नक्कीच चौकार असेल. विजयाचा चौकार म्हणावा लागेल. आणि या ठिकाणी नक्कीच मित्रांनो स्पर्धेचा 3रा दिवस होता. 3ऱ्या दिवसाची पहिली लढत. हर्षवर्धन 11 वर्षाचं गुलाबराव महाराज निकवेल
निकवेल संघाने या ठिकाणी मित्रांनो विजय मिळवलेला आहे. नक्कीच अभिनंदन हर्षवर्धन.